नमस्कार मंडळी. नवीन वर्षाची गोड सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर आज मी नैवेद्यासाठी खास पारंपरिक व्हेज थाळी बनवली आहे. या थाळीमध्ये कांदा लसूण न घालता अगदी साध्या सोप्या सात्विक पद्धतीने अगदी पटकन होणारी अशी घरगुती आणि पौष्टिक अशी ही थाळी बनवलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. आता नैवेद्याची थाळी बनवणार म्हणजे वरण भात तर हवाच. त्यासाठी म्हणून सगळ्यात अगोदर डाळ तांदूळ धुवून घेतले. डाळीमध्ये हळद आणि हिंग घालून दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकर लावून घेतला आहे तोपर्यंत इथे फ्लॉवरसुद्धा या पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे. अशी फुलं फुलं घेतलेली आहे. आपण इथे फ्लॉवर बटाट्याचा कुर्मा करणार आहोत. त्यासाठी फ्लॉवर चिरून घेतला आहे म्हणणारे. टोमॅटो आणि बटाटे पण इथे चिरून घेतलेले आहेत. गरम पाणी एका पातेल्यात उकळून घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेला हा फ्लॉवर सगळा घालायचा. म्हणजे ही फ्लॉवरची सगळी फुलं अशी सेपरेट काढली ना ती सगळी घालायची आणि एक 10 मिनटं असंच ठेवायचं. म्हणजे काही अळीबिळी असेल ना तर ते निघून जाते. त्यानंतर इथे पीठ भिजवून घेऊया. 1 कप इथे मी की नाही मैदा घेतलेला आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे. तुम्हाला मैदा घ्यायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर पळीमध्ये मी 1-2 चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे. आपण हे तूप आपल्याला ना वितळून घ्यायचं आहे कारण आपण पिठात मोहन घालणार आहोत. त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पीठ सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर इथे हे तूप आहे ना ते सगळं इथे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये घालायचं. असं हे कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या छान अशा टम्म फुगतात. त्याचबरोबर इथं पीठ सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे तूप आहे ना ते सगळं चोळून असं लावायचं आहे या पिठाला. त्यामुळे काय होतं मस्त असं हे पीठ छान होतं. खुसखुशीत अगदी होतात. पुऱ्या म्हणा किंवा आपण इथे ओल्या नळ्याच्या करंज्या करणार आहे त्यासुद्धा. थोडं थोडं पाणी घालून की नाही आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळसर पण नाही आणि खूप घट्टसर पण नाही. असा हा गोळा असा करून घ्यायचा आहे बघा. मऊसूत पण जरा घट्टसर असा हा गोळा करून घेतला आहे. पीठ भिजवून झालं आहे साईडला ठेवूया. त्याचबरोबर इथे आता कुर्मा करणार आहोत. त्यासाठी धणे जिरे तीळ आणि खसखस घेतली आहे. त्याचबरोबर 1 चक्रफूल घेतलं आहे आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. सगळं हे आपण 1-1 चमचाच घेतलेला आहे आणि हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद गॅसवरती भाजायचं. मस्त खमंग असं भाजून घ्यायचं. खसखस लगेच करपते त्याच्यामुळे स्लो गॅसच ठेवायचा आहे. सगळं भाजून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं याची पावडर करून घ्यायची. आता हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्येच की नाही मी 1 वाटी ओलं खोबरं घातलं आहे. आलं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरची जरा तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त. आणि हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे. आपण इथे कांदा लसणाचा अजिबात वापर करणार नाही आहे. कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरे घातले आणि चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे. टॉमॅटो आपल्याला हलकासा इथे परतून घ्यायचा आहे. आपण इथे नैवेद्याची थाळी करतो त्याच्यामुळे ह्या वाटणामध्ये लसूण वगैरे न घालता फक्त आपण जे खसखस तीळ वगैरे घातलेत ना त्याची चव या कुरम्याला खूप सुंदर अशी येते. आता व्यवस्थित हा मसाला की नाही तुपामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये की नाही हिंग घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे. 1-2 चमचे होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे. 1 मोठा चमचा इथे गोडा मसाला घातलेला आहे. गोडा मसाला कसा करायचा याची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ. बघितला नसेल तर नक्की बघा. सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे आपण जे मसाले घातलेत किंवा तिखट वगैरे घातले ना ते करपत नाही किंवा खाली लागत नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मसाला. आता 1-2-3 मिनटं झालेत. मसाला छान शिजलेला आहे. तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि याच्यामध्ये आपण जो फ्लॉवर गरम पाण्यात घातलेला तो 2दा स्वच्छ धुवून घेतला आणि तो घालायचा आहे. त्याचबरोबर चिरलेले बटाटेसुद्धा घालायचे. म्हणजे आपण इथे बटाटा आणि फ्लॉवर मिक्स असा कुर्मा करतो त्याच्यामुळे दोन्ही पण याच्यामध्ये घालायचं आणि पूर्णपणे याला मसाला कोट होईल नाही का याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. आता इथे थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला. अर्धा ते 1 वाटी मी इथे पाणी घातलं असेल किंवा तुम्हाला जेवढा रस हवा आहे नाही का तेवढा तुम्ही पाणी इथे घातलं तरीसुद्धा चालू शकतो. आता हे आपण फ्लॉवर शिजण्यासाठी म्हणून पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा होईल एवढा गूळ घातलेला आहे. गूळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता.
पण घातला तर चव खूप छान येते. झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया की भाजी शिजली का. मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त तवंग पण आलेला आहे वरती. आता बटाटा बघूया पहिल्यांदा शिजला आहे का. बघू शकता बटाटा मस्त शिजलेला आहे आणि त्याचबरोबर इथे फ्लॉवरसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आपली ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. वरतून भरपूर कोथिंबीर घालायची. हा रस जरा आत्ता पातळसर वाटला तरीसुद्धा की नंतर अगदी दाटसर असा छान होतो. आणि कुर्मा म्हटल्यानंतर पुरीबरोबर असा मस्त जरा पातळसर असा रस असावा. छान असा कुर्मा तयार झाला आहे. कुकर पण झालेला आहे. डाळ इथे घोटून घेते वरणासाठी. आपण इथे वरण करणार आहोत आता. पण मी इथे अगदी साधं वरण न करता फोडणीचं वरण करणार आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये इथे मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची. त्याचबरोबर इथे जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी चांगली इथे फुललीत बघा. जरा हलवून घेते नाहीतर खाली लागेल. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेत आणि इथे ना चिरलेला टोमॅटो घालायचा. सगळं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्येच आता मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घातलेली आहे. पाव चमचा हळद घातला आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलं व्यवस्थितपणे. त्यानंतर घोटून ठेवलेली डाळ सगळी याच्यामध्ये घालायची या प्रकारे. आता सगळी जे डाळ आपण घातलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर इथे गूळ घातलेला आहे. जिरा पावडर पाव चमचा घातले. धणा पावडर पाव चमचा घातलेली आहे. सगळं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी ही आपली फोडणीचं वरण इथे तयार झालेलं आहे. यामध्ये आता ओलं खोबरं घालायचं भरपूर आणि त्याचबरोबर कोथिंबीर पण घालायची आणि छान अशी एक 10 मिनटं उकळून घ्यायची. म्हणजे आपलं मस्त हे फोडणीचं वरण तयार होतं. याच्यामध्ये आपण गूळ किंवा मीठ घातलेलं आहे, जिरा आणि धणा पावडर घातली. त्याचा मस्त असा वास या पूर्ण वरणाला लागतो. मस्त आपलं इथे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे लगेचच मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मी तूप घातलेलं आहे आणि 1 चमचा इथे मी खसखस घातलेली आहे. खसखस इथे तुपामध्ये अशी तळून घ्यायची आहे. खसखस लगेचच भाजली जाते, त्याच्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा आहे. आणि यामध्ये इथे मी 2 कप होईल एवढा ओला नारळ घातलेला आहे. ओला नारळ, तूप आणि खसखस हे सगळं एकत्र असं इथे भाजून घ्यायचं. हलकासा हा नारळ जरासा कोरडासर असा होतो एवढं भाजून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा ओल्या नारळाच्या करंज्या करणार आहोत ना त्या बरेच दिवस टिकतात. म्हणजे एक 2 ते 3 दिवस त्या व्यवस्थित टिकतात, लगेच खराब होत नाहीत. त्यामध्ये आता 1 कप इथे मी गूळ घातला आहे. 2 कप ओला नारळ त्यासाठी 1 कप गूळ घालायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आता खसखस, खोबरं आणि गूळ सगळं हे तुपामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा. आणि याचबरोबर 2 ते 3 मिनटं मी इथे परतून घेतलेलं आहे. जास्त करायची आवश्यकता लागत नाही. गूळ लगेच वितळतो आणि खोबरं आपण अगोदरच परतून घेतलेलं असतं. त्यामध्येच इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. त्याचबरोबर इथे एक अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्त आपलं इथे ओल्या नारळाच्या करंजीसाठी सारण तयार झालं आहे. त्याचबरोबर इथं आपलं पीठसुद्धा चांगलं भिजवून झालेलं आहे बघा. पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि या पद्धतीने याचे छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या. असे गोळे तयार करायचे म्हणजे झटपट आपल्याला करंज्या पण करता येतील आणि पुऱ्यासुद्धा भरकन करता येतील. आता मी इथे गोळे असे तयार करून घेतलेले आहेत. या प्रकारे एक एक अशी लाटी घ्यायची आणि पुरीसारखं आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. याला पीठ लावायची पण आवश्यकता लागत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं असतं ना, त्यामुळे की नाही हे पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि त्यामुळे की नाही हे पोलपाटला अजिबात चिकटत नाही. अगदी व्यवस्थित असं लाटल्या जातात. हे बघा, आता मी इथे वाटीने असं एकसारखं हे करून घेते आणि गोलसर असं काढून घेते. म्हणजे की नाही आपण ज्या करंज्या करणार आहेत की नाही त्या एकसारख्या सगळ्या होतात. एक मोठी एक छोटी अशा करंज्या होत नाहीत. म्हणून असं वाटीने किंवा कुठल्याही माप असं असेल ना गोलसर त्याच्याने झाकणाने वगैरे डब्याच्या तरी पण करून घेतात, तसं चालू शकतं. त्यानंतर इथे पाण्याचा असा हात लावायचा साईडला, म्हणजे की नाही ही पारी असते की नाही ती व्यवस्थित अशी चिकटते. पाणी लावा किंवा दूध लावलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर हे असं छान असं दाबून घ्यायचं सगळीकडनं एकसारखं, म्हणजे ना ते व्यवस्थित असं चिकटतं एकमेकांना.
आणि आपली करंजी तेलामध्ये फुटत नाही. त्यानंतर असा फोर्कचा चमचा घेतलेला आहे, असं काटेरी चमचा घ्यायचा आणि या पद्धतीने इथे डिझाईन करायचं, म्हणजे की नाही ते करंजी छान पण दिसते आणि ना व्यवस्थित ती चिकटली पण जाते. या प्रकारे हे बघा, असं सगळीकडनं मी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली ही इथे करंजी तयार झालेली आहे. याच प्रकारे उरलेल्या सगळ्या करंज्या ते करून घेते. अजून एक तुम्हाला करंजी करून दाखवते. इथे परत एक लाटी घेतली आणि पुरीसारखं पहिल्यांदा लाटून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. त्यानंतर वाटीने याला शेप द्यायचा, म्हणजे की नाही सगळ्या करंज्या एकसारख्या अशा व्यवस्थित होतात. यामध्ये झटपट असं ओल्या खोबऱ्याचं सारण घालायचं आणि मगाची ज्याप्रमाणे दाखवलं नाही का त्याप्रमाणेच ही पण करंजी आपण करून घ्यायची. पाणी लावायचं आहे साईडने आणि पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची दाबून आणि छानपैकी याला एक फोर्कने डिझाईन करून घ्यायचं. या प्रकारे सगळ्या करंज्या आता करून घेते आहे. तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्ही इथेपर्यंत माझा जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. त्याचबरोबर इथे तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे. पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, नंतर स्लो गॅसवरती आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्यात. इथे पहिल्यांदा मी 2-2च करंज्या तळून घेते. या प्रकारे 2 करंज्या घातलेल्या आहेत आणि स्लो गॅसवरती आलटपालट करत अशा सोनेरी रंगावरती येईपर्यंतच तळून घ्यायच्यात. खूप अशा लालसर अगदी करायच्या नाही आहेत, कारण त्या लगेच तळल्या जातात. आता मी स्लो गॅसवरती आलटपालट करत करंज्या ह्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे. 2-3 करंज्या तळून झालेल्या आहेत आणि आपण काढून घेऊया. करंजी तळताना एक लक्षात ठेवा की गॅस एकदम मोठा करायचा नाहीतर ते अगदी लालफुंद होऊन करपतात आपल्या करंज्या. करंजी आपली इथे दोन्ही तळून झालेल्या आहेत, काढून घेतलेल्या आहेत. या प्रकारे आता उरलेल्या सगळ्या करंज्या इथे तळून घेते आहे. अजून एक 2 करंज्या तुम्हाला इथे तळून दाखवते. असं वरतून तेल घालायचं आणि दोन्ही करंज्या आलटपालट करत छान अशा तळून घेतलेल्या आहेत. ह्या वेळेला गुढीपाडव्याला की नाही मी म्हटलं ओल्या नारळाच्या करंज्या कराव्यात. म्हणजे काय माहिती आहे का, दरवेळेला गुढीपाडवा असेल तर आपण बासुंदी करतो किंवा श्रीखंड करतो, हे नेहमीच करतो. पण अशी पौष्टिक पदार्थ, आपले पारंपरिक पदार्थच आपण विसरून गेलेलो आहोत. त्यामुळे म्हटलं या निमित्ताने हे केले जातात. म्हणून या आणि नारळाच्या करंज्या ह्या खूप पौष्टिक आहेत खरं तर. त्या पद्धतीने मी त्या सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे पुऱ्यासुद्धा लाटून घेते आहे. पुऱ्या या प्रकारे लाटून घ्यायच्या. आता वाटीने काही करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण करंजीच्या वेळा ते वाटीने पाडलं म्हणजे काय सगळ्या करंज्या एकसारख्या होण्यासाठी. आता पुऱ्या या पद्धतीने सगळ्या लाटून घेते आहे मीडियम साईजमध्ये. फार पातळ पण नाही आणि खूप जाडसर पण नाही अशी लाटायची आहे. मध्ये जाड ठेवायची आणि साईडने जरा पातळ ठेवायच्या, म्हणजे त्या चांगल्या फुगतात. आता तेल तर आपलं गरमच आहे. पुऱ्या पण इथे भराभरा लाटून घेते आहे आणि या पद्धतीने तळून घ्यायची. गरम अशी तेलामध्ये ना पुरी टाकायची आणि मस्त अशी तळून घ्यायची. टम्म अशी फुगते. तुम्ही बघू शकता इथे माझ्या सगळ्या पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत आणि छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. या पद्धतीने की नाही सगळ्या पुऱ्या करून घेते. मस्त पुरी झालेली आहे, काढून घेऊया. अजून एक तुम्हाला पुरी इथे तळून दाखवते. पुरी तळताना की नाही गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि एकदा पुरी घातली की नाही खालची बाजू तळून होईपर्यंत ती पलटी करायची नाही. मग दुसरी बाजू पण तळून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची, म्हणजे की नाही पुऱ्या या तेल पण खूप कमी पितात आणि अशा मस्त टम्म फुगलेल्या होतात. याच प्रकारे उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आणि आता मी इथे गव्हाच्या कुरडया तळून घेते आहे. याच प्रकारे मी गव्हाच्या कुरडया तळून घेतलेल्या आहेत, कारण आपण जेव्हा तेलाचं तळतो की नाही तेव्हा गोडाचा अगोदर तळायचं, त्याच्यानंतर काही तिखटाचे पदार्थ असतील किंवा पुरी असेल किंवा सांडगे पापड आपण जे काही तळणार असेल ते शेवटला तळायचं. या प्रकारे मी सगळे तळणीचे पदार्थ केले. त्याच्यानंतर नैवेद्याची थाळी इथे वाढून घेतलेली आहे. वाटीमध्ये मी फोडणीचं वरण, त्याबरोबर दुसऱ्या वाटीत इथे कुर्मा घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथे ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या आणि इथे टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या आणि वरण भाताची मूद ठेवायची आणि आपल्या कुरडया. या प्रकारे आपण कांदा लसूण विरहित गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याची थाळी बनवलेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. वरण भाताच्या मुदीवर तूप घालायचे आपल्याला इथे. नैवेद्यासाठी केलेली कांदा लसूण विरहित गुढीपाडवा स्पेशल नैवेद्य थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप म्हणून त्याच्या शेजारी जो ऑप्शन आहे ना त्याच्यावरती क्लिक करा आणि मला भरपूर पॉईंट्स द्या. फेसबुकवर बघत असाल तर लाईक आणि फॉलो करा.